केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। काल रात्रीपासून शहा सह्याद्री अतिथीगृहामध्ये वास्तव्याला आहे। नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित कार्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। सोबतच बीएससी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला देखील अमित शहा हजेरी लावणार आहे। तर अमित शहांचा हा मुंबईचा दौरा आहे। दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते मुंबईमध्ये उपस्थिती लावणार आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून विरोधकांची स्टंटबाजी सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर आता घणाघाती टीका केली आहे। शहांचा राजीनामा मागणं हे केवळ राजकारण असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। विरोधकांनी सभागृहामध्ये येऊन चर्चा करावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय। विरोधी पक्ष नेते म्हणून जो काही त्यांचा अधिकार आहे तो सभागृहामध्ये चर्चा करण्याचा, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते म्हणून आंदोलन करण्याचा पण त्यांना अधिकार आहे। परंतु जंतर मंतरला आंदोलन न करता पंतप्रधान मोदीजींच्या निवासाच्या बाहेर आंदोलन करणं हे पण एक मोठं षडयंत्र होतं आणि म्हणून फक्त राजकीय स्टंट न करता या ठिकाणी पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा केली पाहिजे। आणि अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे एक प्रकारचं निव्वळ राजकारण आहे।